सुप्रभात मित्रांनो. तर दिवस दुसरा शिर्डीमधला. तर आता आम्ही चाललो आहे पहिला शनी शिंगणापूरला. आता वाजलेत 8:30 झालेत, थोडा लेट झालाय. 8 वाजता निघणार होतो. ठीक आहे, कव्हर करू रस्त्यामध्ये, कुठे ब्रेक वगैरे जास्त घेणार नाही. छान तयारी केली आहे. आता शनी शिंगणापूरला जाऊ आणि देन आपण जाणार आहे पेरूच्या वाडीला. पेरूची वाडी ना, पेरूची वाडी नवीन झालंय ते तिकडे. आम्हाला पण नाही माहिती तिकडे काय आहे. लेट्स सी तिकडे काय आहे, बघू. तर आपण आता आपली वारी चालू करू शनी शिंगणापूरसाठी. चला. Navigate the maze, let the story flow. Cheers. हॅलो मित्रांनो. तर 1.5 तास ट्रॅव्हल करून झालं. आता आपण आलो आहे शनी शिंगणापूरला. आता पटापट पाया पडूया, प्रसाद वगैरे घेऊ आणि मग निघू. तोपर्यंत तुम्ही देवाचं दर्शन करा. ओके, व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. बाय. झालेलं आहे शनी शिंगणापूरचं. आता आपण निघालो आहे पेरूच्या वाडीला. आता वाजले आहेत 12. 3 तास दाखवत आहे. सो बघू आपण किती वेळ लागतो आपल्याला. मध्ये मे बी झालं तर जेवणच जाऊ, नाही तर मग तिकडे जेवू. काय असेल तर 3 तास म्हणजे 3 वाजणार. जर भूक लागली तर मध्येच जेवू. चलो बाय. हॅलो मित्रांनो. तर आता वाजलेले आहेत 3 तास लागले आम्हाला. नॉनस्टॉप ड्राईव्ह केला आपण. तर आता आम्ही आलेलो आहे पेरूच्या वाडीला. बघा इथे आहे पेरू वॉटेवर काय पण ना, पेरूची वाडी. हां, पेरूच्या वाडीला पेरूची वाडी काय पण. आता जातो. आज जेवलो पण नाही आहे. आज बघू. आता चुलीवरची मिसळ भेटते इथे, ती खाऊ जरा. खूप काय काय आहे इथे, तुम्हाला दाखवतो आता सगळं डिटेल्स काय आहे, कसं काय, टायमिंग, कुठून काय, सगळं तुम्हाला दाखवतो. ओके, चलो बाय. सो मित्रांनो, आपण आता आतमध्ये आलेलो आहे. पहिला आम्ही आलो आहे मिसळपाव खायला. चुलीवरची मिसळ, असा ॲम्बियन्स आहे. आणि आमच्याच बाजूला हे आहे. तर इकडे मे बी हे बोटिंग सारखं आहे. तिकडे तुम्ही बघू शकता. तर फर्स्ट आम्ही आता मिसळ पाव खातो आणि मग आम्ही एक्सप्लोर करू काय काय आहे ते. तुम्हाला दाखवू व्हिडिओमध्ये काय काय आहे ते. पहिला पेटपूजा करू, मग फिरूया. ओके, बाय. नाही, फक्त वरती टाकलंय. ह्याच्यावर साखर आणि अर्धी मिरची कापून टाकायची आणि एका डब्यात भरायचं आणि जोरात. पूजा काय खाते? आईस्क्रीम. कोणते? पेरू आईस्क्रीम. छान. कसं वाटलं?
बोलायला होत नाही. अक्षय कसा वाटला? छान आहे. काटेश कसं वाटलं? छान. हे बघा, हे पेरूचं दुकान आहे, सॉरी पेरूच्या आईस्क्रीमचं दुकान. छान. आणि त्या साईडला बसून आपण खाऊ शकतो. तर मित्रांनो, इकडे पक्ष्यांचं पण हे असं आहे, खूप काय काय. 100 रुपये एंट्री आहे. वेगवेगळे पक्षी आहेत, छान आहेत. थांबा तुम्हाला दाखवतो. हो हो हो, मस्त हो अक्षय. वेगळ्या प्रकारची हे आहे, वेगळ्या प्रकारची गाय. गोड गाय. असं अटे काय बोलतात? गोड गाय. गोड गाय. ओके, यांना गोड गाय बोलतात असं मी ऐकलंय. कन्फर्म नाही बट ओरडते की गाय. हातला त्या साईडने हातलंय का साईडने हातलं? मी नाही लावणार आहे. भाई हा राग देतोय काय? हा त्याला घे. उचललंय, उचलू नाही शकत. 559 व्हिडिओ झाले माझ्याकडे. कालच्या सालगिऱ्याच्या भजनाच्या डिलीट करतो. हॅलो मित्रांनो, तर पेरूची वाडी करून आता आम्ही निघालो आहे. वाजले आता पावणे सात झालेत. आम्हाला ते अजून 80 किलोमीटर बाकी आहे. तर अक्षय कसं वाटलं पेरूच्या वाडीमध्ये? पेरूची वाडी खूप माझ्यामध्ये छान एक्सपिरियन्स होता. आम्हालाही अगोदर माहीत नव्हतं की अशी प्लेस एक्झिस्ट करते, पण ज्यावेळी आम्ही ते एक्सप्लोअर केली आम्हाला खूप आवडलं. वेगळा युनिक कॉन्सेप्ट आहे, तुम्ही नक्की ट्राय केलं पाहिजे. मला सजेशन होतं. पेरूचं आईस्क्रीम नक्की खावा, खूप छान होतं पेरूचं आईस्क्रीम. आणि लस्सी पण. आणि आणि चुलीवरची मिसळ, काट्याला चुलीवरची मिसळ खूप आवडली. पार्सल घेतली आहे डायरेक्ट. नाही, खरंच छान होतं. प्राणी पक्षी वगैरे पण आहेत, ते पण करा. मग आता आम्ही चहा प्यायला थांबलो आहे. आता चहा पिऊन निघू. 9 पर्यंत पोचू आम्ही. चला आता मग घरी गेल्यावर भेटू, बोलू. बाय. हॅलो मित्रांनो, तर फायनली आपण घरी आलेलो आहे. ड्राईव्ह करून खूप थकायला झालं आहे. वाट लागली आहे लिटरली. आता गपचूप झोपायचं. आणि इथेच आपण ब्लॉगचं एंड करू. तर गुड नाईट. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या, राम जन्मोत्सव दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी सकाळी द्यायला विसरलो, तर मी आता दिले. तर ब्लॉगचं एंड आपण इकडेच करूया. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय.